नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मध्ये अकाउंट हा विषय शिकतो। तर या विषयाचे आतापर्यंत आपण 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत। 7ही टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी, बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम, अगदी लाइन टू लाइन समजून घेतलेली थिअरी आणि सगळे प्रॉब्लेम देखील सॉल्व करून घेतलेले। आता हे व्हिडिओ जर 7ही टॉपिकचे तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलला अवेलेबल्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता सध्या अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर, ज्याच्यामध्ये याचा थिअरॉटिकल पार्ट आपण सर्व समजून घेतलेला आहे आणि आता आपण याचे प्रॉब्लेम समजून घेत आहोत। आतापर्यंत 7 प्रॉब्लेम आपण अभ्यासलेले आहेत। आता हे देखील तुम्ही बघितलेले नसतील तर याच्या देखील व्हिडिओ प्लेलिस्ट अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे अभ्यासत असतानाच आपण एमसीक्यू क्वेश्चन म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा देखील अभ्यास करतोय। त्यासाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे आणि आपलं एक इन्स्टा पेज आहे। तर इन्स्टा पेजला आपण त्याच्या रील्स अपलोड करत आहोत एमसीक्यू क्वेश्चनच्या, फिल इन द ब्लँक्स, ट्रू और फॉल्स वगैरे वगैरे। तर तुम्ही कॉमर्सवाला मास्तर नावाचा एक इंस्टाग्राम पेज आहे, तिथे जाऊन त्याला फॉलो करून त्या रील्सच्या माध्यमातून देखील तुम्ही एमसीक्यू क्वेश्चनचा अभ्यास करू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत एक्झाम्पल नंबर 8। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजेल। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जी कन्सेप्ट अभ्यासायची आहे ती कॉल इन अरियर्स किंवा त्याला अजून एक असणार आहे कॉल इन ॲडव्हान्स। पण सुरुवातीला आपल्याला जे बघायचं आहे ते आहे कॉल इन अरियर्स। कॉल इन अरियर्स म्हणजे काय ते 1-2 मिनिटात आपण समजून घेऊया। पहा, एखाद्या इन्स्टॉलमेंटचे आपण शेअर्स विकला, एखाद्या इन्स्टॉलमेंटचे म्हणजे आपण उदाहरणार्थ फर्स्ट किंवा अलॉटमेंटचे धरूया। अलॉटमेंटच्या वेळेस आपण 2 रुपये मागवणार आहोत, मग आपले 2 रुपये 1000 शेअर्स कडून मागवणार, म्हणजे 2 गुणिले 1000 तर आपल्याला किती भेटले पाहिजे, 2000 भेटले पाहिजे। पण या 1000 शेअर होल्डर पैकी एक 100 शेअर होल्डर असेल की ज्यांनी आपल्याला 2 रुपये मागून सुद्धा दिलेले नाही, ते देणारच नाही असं होणार नाही। मागितले परंतु त्यांचे पैसे त्यांनी दिले नाहीत, म्हणजे ते पैसे यायचे राहिलेले आहेत। जे यायचे राहिलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणणार, कॉल इन अरियर्स असं म्हणणार। मग हे कॉल इन अरियर्स पैसे येणार आहेत, कधी येतील, भविष्यात भेटतील आपल्याला। मग तो भविष्यात भेटून भविष्यातच बेनिफिट होईल, मग त्याचा बॅलन्स असणार आहे डेबिट, म्हणजे कॉल इन अरियर्सचा बॅलन्स डेबिट असणार आहे। म्हणून आपण जनरल एंट्रीमध्ये कॉल इन अरियर्सला देणार आहोत डेबिट। ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आपल्याला भेटायचे राहिले त्या इन्स्टॉलमेंटच्या पैसे ज्यावेळेस आपल्याला मनी रिसिव्हची एंट्री असणार आहे, तिथं आपण कॉल इन अरियर्सला जे भेटायचे राहिले त्याला देणार आहोत डेबिट। तर आता काय सांगितले त्यांनी बघा, इफ द कंपनी ऍक्सेप्ट द ऍप्लिकेशन अँड अलॉट द शेअर टू द पर्सन, ही बिकम द शेअर होल्डर अँड द शेअर होल्डर इज लायबल टू पे एंटायर अमाऊंट ऑफ शेअर। म्हणजे आपण शेअर विकतो आणि जे शेअर्स खरेदी करतात त्याला आपण शेअर होल्डर म्हणणार आणि मग त्यांच्याकडून आपण इन्स्टॉलमेंट मध्ये त्याचे पैसे घेतो, ते पैसे त्याला द्यावे लागतात। मग इन केस ही फेल टू पे अलॉटमेंट अँड कॉल, म्हणजे त्यांनी जे एखाद्या अलॉटमेंटचे पैसे किंवा कॉलचे पैसे दिलेले नाहीयेत, ऑन शेअर हेल्ड बाय हिम द अनपेड अमाऊंट इज नोन ॲज कॉल इन अरियर्स। म्हणजे जेवढे पैसे त्यांनी दिलेले नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ इथे 100 शेअरचे पैसे दिलेले नाहीत 2 रुपयाप्रमाणे, 100 गुणिले 2 तर 200 रुपये जे असणार आहेत ते काय असणार आहे, तुमचे कॉल इन अरियर्स असणार आहेत। द अनपेड अमाऊंट, त्यांनी बघा पुढे काय सांगितले, द अनपेड अमाऊंट अँड unpaid amount on allotment and call may be kept in their respective account for the balance not received or may be transferred to the new account that is call in अरियर्स। म्हणजे हे जे पैसे भेटलेले नाहीत ते कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात, एक अकाउंट सेपरेट तयार केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला नाव दिलं जातं कॉल इन अरियर्स आणि त्या अकाउंटला हे ट्रान्सफर केले जातात। द कॉल इन अरियर्स अकाउंट हॅज डेबिट बॅलन्स ही इज शोन ॲज अ डिडक्शन फ्रॉम द पेड अप शेअर कॅपिटल। याचा डेबिट बॅलन्स असतो कॉल इन अरियर्सचा, त्याच्यामुळे तो पेड अप कॅपिटल मधनं काय केला जातो, डिडक्ट केला जातो। बघा, जे काय आपले पेड अप कॅपिटल असेल त्याच्यामधून हे कॉल इन अरियर्सची अमाऊंट डिडक्ट केली जातं। ऑन लॅबिलिटी साईडला आपण कॅपिटल लिहितो, त्या ठिकाणी पेड अप कॅपिटल लिहिणार, त्यातून हे कॉल इन अरियर्सचे पैसे भेटले नाही म्हणून ते डिडक्ट केले जातात।
आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले ते समजून घेऊया. बघा प्रॉब्लेम काय आहे. गिरीश कंपनी लिमिटेड, गिरीश अँड कंपनी लिमिटेड इन्व्हाइट ऍप्लिकेशन 25,000 इक्विटी शेअर्स. किती शेअर्स विक्रीला काढलेत? 25,000. ऑफ ₹10 इच. एका शेअरची किंमत किती ठरवली त्यांनी? 10 रुपये. मग त्यांनी ऍप्लिकेशनच्या वेळेस ₹2.5 मागवलेत, अलॉटमेंटच्या वेळेस ₹5 मागवलेत अँड फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस पुन्हा ₹2.5 मागवलेत. असे टोटल त्यांनी किती रुपये मागवायचे ठरवले? ₹10 मागवणार आहेत. आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितले, ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड 30,000 इक्विटी शेअर. आता बघा या ठिकाणी गंमत झालेली. विकायला काढले 25,000, ऍप्लिकेशन किती आले? 30,000, एक्स्ट्रा आलेले आहेत 5,000. एक्स्ट्रा ऍप्लिकेशन किती आले? 5,000 ऍप्लिकेशन एक्स्ट्रा आले. याला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणणार. तर हे 5,000 जे असणार आहेत ते ओव्हर सबस्क्रिप्शन असणार आहे. आणि त्यांनी पुढे काय सांगितले, अँड प्रो राटा अलॉटमेंट वेअर मेड. म्हणजे 5,000 जे ओव्हर सबस्क्रिप्शन आहेत हे काय आहेत आता समजून घ्या की यांनी 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केलेले. म्हणजे यांनी 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केले, एकच शेअर त्यांना आपण देणार. म्हणजे एक शेअरचे 2.50 म्हणजे ₹2.5 घेणार आणि राहिलेल्या एक शेअरचे जे त्यांनी पैसे दिलेले आहेत 2.50 रुपये म्हणजेच ₹2.5 ते आपण त्यांना परत न करता ते अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट करणार. त्याला काय म्हणणार, तुम्हाला या एका शेअरचे पुढे पैसे द्यायचे आहेत तर आता हे ₹2.5 न घेता ते आमच्याकडेच ठेवतो. ज्यावेळेस अलॉटमेंटचे पैसे तुम्ही ह्या एका शेअरचे देणार आहेत त्यावेळेस हे ₹2.5 आम्हाला देऊ नका. असं आपण 5,000 शेअर होल्डरला सांगून ते मेड ऑन प्रो राटा अलॉटमेंट मेड करणार आहोत. आणि ऑल मनी वॉज ड्यूली रिसिव्ड. सगळे पैसे भेटलेले आहेत एक्सेप्ट म्हणजे काय? सोडून फर्स्ट अँड फायनल कॉल. फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणजे शेवटच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे. किती शेअरचे? ऑन 2,500 शेअर्स. 2,500 शेअरचे पैसे भेटलेले नाही आहेत. तर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पहिल्यांदा ऍप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री करणार आहोत. 30,000 ऍप्लिकेशन आलेत म्हणजे पैसे सुद्धा बँकेमध्ये 30,000 शेअरचेच भेटणार आहेत. म्हणून आपण फर्स्ट एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आणि अमाऊंट लिहिणार आहोत ₹30,000 इंटू 2.5. तर आपल्याला टोटल किती भेटणार आहेत? 75,000, 75,000. आणि कशाचे पैसे आहेत? ऍप्लिकेशनचे. म्हणून टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹75,000, 75,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. ही झाली फर्स्ट एंट्री. आणि आता आपण काय करणार आहोत, याची सेकंड एंट्री करणार आहोत. मग सेकंड एंट्री मध्ये बघा काय करायचं. आलेले पैसे कुठे ट्रान्सफर करायचे आहेत? आपल्याला शेअर कॅपिटलला. जे एक्सेस पैसे आले ते ऍप्लिकेशन ते अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट करायचे. म्हणून आपण जे पैसे त्याला म्हटलं इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, म्हणून इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट किती लिहिणार आपण त्या ठिकाणी? बघा टोटल आपल्याला ₹75,000 आले होते म्हणून 75,000 लिहिणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि लक्षात घ्या या ठिकाणी कॅपिटल अकाउंटला आपण बघा 25,000 शेअर्सच विकाय काढले होते. मग 25,000 शेअर्सवर आपल्याला 2.5 म्हणजे ₹2.50 याप्रमाणे पैसे जर आपण हे केले ट्रान्सफर केले तर ते आपल्याला फक्त ₹62,500 ट्रान्सफर करणार आपण. किती रुपये? 62,500. राहिलेले जे पैसे असणार आहेत 12,500 ते आपण टू इक्विटी शेअर अलॉटमेंट, हे एक्स्ट्रा पैसे आलेले ते अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट करायचे. म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार ₹12,500. आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर म्हणण्याऐवजी आपण ऍडजस्टेड म्हणूया ऑन अलॉटमेंट. अशा पद्धतीने आपण काय केले, फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता काय करणार आहोत आपण सेकंड इन्स्टॉलमेंट. बघा सेकंड इन्स्टॉलमेंट कोणती आहे? आपली अलॉटमेंटच्या वेळेस ₹5 मागवायचे. आता मागवताना आपण किती शेअरचे मागवणार? 25,000 शेअरचेच मागवणार आहोत. पैसे ऍप्लिकेशनचे 30,000 शेअरचे भेटतील. पण आता ज्या वेळेस आपण देताना 25,000 शेअर्स देणार आहेत कारण 25,000 बी काही काढलेले आहेत. मग मागवताना 25,000 शेअरचे मागवायचे. 5,000 शेअरचे आपण अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचे पैसे मागू शकत नाही. तर आता बघा ₹5 मागवायचे अलॉटमेंटच्या वेळेस ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला काय करणार आपण? डेबिट देणार आहोत.
म्हणजे आपण काय म्हणणार, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आणि अमाऊंट बघा किती लिहिणार आहोत आपण त्याची, आपण 25,000 शेअर्सचे 5 रुपये मागवणार, असे टोटल 1,25,000 रुपये भेटतील आपल्याला. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 1,25,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत आपण बीइंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. ही झाली आपली काय, अलॉटमेंट मनी ड्यूची फर्स्ट एंट्री म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंटची फर्स्ट एंट्री. आणि हे पैसे आपल्याला भेटणार आहेत, आपण काय करणार, बँक अकाउंट डेबिट. 2 इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि आता लक्षात घ्या, या ठिकाणी 1,25,000 रुपये मागवणार आहेत, पण या 1,25,000 आपल्याला ऍप्लिकेशनच्या वेळेसच किती भेटलेत, या 1,25,000 ऍप्लिकेशनच्या वेळेसच किती भेटलेत आपल्याला, 12,500. म्हणजे तेवढे आपल्याला कमी भेटतील. म्हणजे 1,25,000 मधनं जर आपण 12,500 वजा केले तर आपल्याला 1,12,500 रुपयेच भेटणार आहेत. मग त्यामुळे इथे लिहिताना आपण 1,12,500 लिहिणार आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बीइंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ही झाली आपली सेकंड इन्स्टॉलमेंटच्या जनरल एंट्रीज. आता आपल्याला काय करायच्यात, आपल्या लास्ट इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉलच्या एंट्रीज करायच्यात. 2 रुपये 50 पैसे मागवणार आहोत 25,000 शेअर्सचे. पहिल्यांदा ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला आपण काय करणार आहोत, डेबिट देणार आहोत. इन्स्टॉलमेंटचं नाव आहे शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, म्हणून इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि बघा 2.50 25,000 शेअर्सवर तेवढे पैसे मागवणार आहोत आपण. म्हणजे आपण किती मागवणार, टोटल 62,500 रुपये. याचं नॅरेशन लिहिणार बीइंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. दॅन नेक्स्ट नंबर 6 सगळे पैसे आपल्याला भेटणार आहेत त्या कॉलचे मागवलेले, म्हणून बँक अकाउंट डेबिट टोटल 62,500. 2 कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आहेत, फर्स्ट अँड फायनल कॉल, म्हणून 2 इक्विटी शेअर अँड फायनल कॉल अकाउंट. 2 इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. इथं अमाऊंट सुद्धा याची 62,500 क्रेडिट कॉलम मध्ये लिहिणार आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बीइंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय होतं, ओव्हर सबस्क्रिप्शन होतं आणि कॉल इन आरियर्स होतं. म्हणून ओव्हर सबस्क्रिप्शनचे आपण जनरल एंट्रीज केलेले आहेत आणि कॉल इन आरियर्सचे सुद्धा केलं. आपण पहिल्या इन्स्टॉलमेंटच्या बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 30,000 शेअर्सवर आपल्याला 2.5 या पद्धतीने 75,000 लिहिलं. ट्रान्सफरच्या एंट्रीमध्ये काय केलं, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल. 30,000 ऍप्लिकेशन आले पण शेअर विकायला होते 25,000, म्हणून 25,000 शेअरचेच पैसे आपण ट्रान्सफर करणार कॅपिटलला. म्हणून 25,000 गुणिले 2.50 62,050 आणि एक्स्ट्रा जे आलते ते ऍडजस्ट केले अलॉटमेंटच्या वेळेस, म्हणून ते 12,500. मग अलॉटमेंटच्या वेळेस आपण काय केलं, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 1,25,000 भेटताना हे 12,500 अगोदर भेटले होते त्यामुळे ते कमी दाखवले आपण. बँक अकाउंट डेबिट 1,12,500 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि फायनल कॉल जो होता इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ते मागवले आपण संपूर्णचे संपूर्ण. फक्त कॉल इन आरियर्सचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी जनरल एंट्रीमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे आपल्याला. इथे शेवटची जनरल एंट्री मी इथे थोडंसं हे करतो, रफ करतो आणि यातला बदल काय आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो. कारण की सवयीचा परिणाम डायरेक्ट मी काय केलं, कॉल इन आरियर्स न घेता सगळे पैसे आहे असे भेटलेत असं दाखवलेले. पण आपल्याला 2,500 शेअर्सचे प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी 2,500 शेअर्सचे पैसे भेटलेले नाही आहेत, म्हणजे तो कॉल इन आरियर्स आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत की भेटताना हे 62,500 पूर्ण भेटणारच नाहीयेत, आपल्याला 2,500 शेअर्सचे कमी पैसे भेटणार आहेत. ते रेड मध्ये दाखवतो या ठिकाणी कॉल इन आरियर्स अकाउंट डेबिट. आता बघा बँकेमध्ये आपल्याला किती पैसे भेटणार आहेत, 56,250 रुपये भेटणार आहेत. किती, 56,250. कारण की 2,500 शेअर्सचे पैसे भेटणार नाहीत, म्हणजे 25,000 मधले फक्त 22,500 शेअर्सचे 2.5 या पद्धतीने जर भेटले तर ते 56,250 एवढे पैसे भेटणार. आणि कॉल इन आरियर्सचे बघा 2,500 शेअर्स होते त्याचे 2.5 या पद्धतीने आपल्याला काय होणार आहेत, पैसे भेटणार
नाही आहेत ते कॉल इन अरियर्स असणार आहेत. त्यामुळे हे पैसे असणार आहेत 6250. आणि या ठिकाणी आपण क्रेडिट देणार आहोत टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल, आणि त्या ठिकाणी त्याला क्रेडिट असेल 62,500 रुपयाचं. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असणार आहे. एक्झाम्पल समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.